तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंगेशकर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी अजब उत्तर दिल्याचं बघायला मिळालं। डिपॉझिट मागताना डॉक्टरच्या डोक्यात काय राहू केतू आला माहिती नाही असं अजब उत्तर त्यांच्याकडून बघायला मिळालं आणि त्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी टोला लगावलाय। बघूया। हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये, परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो, आजवर किती केल्या असतील, अगणित असतील, एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात। या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता। राहू केतू घुसले ना, राहू केतू हे देशभरात सर्वत्र घुसले आहेत। जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हे सगळे अंधभक्त आहेत। हे जे म्हणतात राहू केतू वगैरे हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत। हे काही आम्हाला सांगायची गरज नाही। आणि अंधभक्त हा धर्मांध असतो, त्याला सामान्यांचा विचारच करता येत नाही। त्यांच्या डोक्याला मेंदूला एक बधिरता आणलेली आहे या राजकारणामुळे, आणि त्यातून त्यांना राहू केतू दिसतात। जे लोक बीजेपीशी संबंधित आहे त्यांच्यावर कारवाई होत नसते, कारवाई केल्याचं दाखवलं जात असतं। ज्यावेळेस रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेत होत्या त्यावेळेस घैसासांचा राजीनामा झाला। इथे स्पष्टपणे दिसून येतं की या सरकारला दुसऱ्या कोणाचा जीव गेला तरी चालेल, पण आमच्याशी संबंधित लोक आहेत का तर त्यांच्यावर कुठली कारवाई करायची नाही, अशाच पद्धतीची ती घटना दिसते। एक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तिथल्या एका डॉक्टरमुळे आपण सगळ्या डॉक्टरांना सगळ्यांना हॉस्पिटलची बदनामी नको करू। कारण का ह्या देशातल्या डॉक्टरांनीच कष्ट करून आपल्या सगळ्यांना कोविडमध्ये वाचवलेले, याची जाणीव मला आहे। आणि या देशातले खरंच डॉक्टर चांगले। एक डॉक्टर आणि तिथली ऍडमिनिस्ट्रेशन, त्या डॉक्टरनी राजीनामा देऊन प्रश्न सुटत नाही, तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनचा पण प्रॉब्लेम आहे। कारण मी काल त्यांच्या घरी गेले होते तेव्हा बऱ्याच गोष्टी मला कळल्या। 10 लाख रुपयासाठी तुम्ही कळा असलेली महिलेला घरात हॉस्पिटलमधून बाहेर काढणं, ही हत्या नाही तर काय? हा कुठला न्याय आहे?